श्री नर्मदा पुराण अध्याय 103 एरंडी संगम तीर्थ महात्म्य वर्णन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय सांगू लागले, हे राजा युधिष्ठिर, त्यानंतर उत्तम एरंडी संगम तीर्थास जावे, ज्याविषयी राजा मी पूर्वी श्री शंकर भगवानाच्या मुखाने ऐकले आहे। पूर्वी हा प्रश्न गौरीने श्री शंकराला विचारला होता, तेव्हा श्री शिवशंकराने अत्यंत गुप्त व कल्याणकारी वृत्त सांगितले। ईश्वर म्हणाले, हे देवी, तू अतिशय गुप्त गोष्ट ऐक, आजपर्यंत ती मी कुणालाही सांगितली नाही। श्री नर्मदाच्या परम पवित्र उत्तर तटावर गर्भहत्येचे पाप दूर करणारे, मनोकामना पूर्ण करणारे, पुत्र वृद्धी करणारे उत्तम तीर्थ आहे। पार्वती देवीने विचारले, श्री महादेव, हे उत्तम तीर्थ गर्भहत्येचे पाप भरण करणारे व स्वर्गदर्शन देणारे कसे, ते मला सांगा। ईश्वर म्हणाले, हे महादेवी, श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, नित्य अग्निहोत्र करणारे, देवता व अतिथीचे पूजक अत्री नावाचे महर्षी होते। हे पार्वती, त्यांची अनुसया नावाची विख्यात गुणवंत पतिव्रता, पतिपरायण, पतिकार्यात तसेच कल्याणात तत्पर अशी भार्या होती। अशा प्रकारे बराच काळ लोटला तरी त्यांना कन्या व पुत्रप्राप्ती झाली नाही। हे महादेवी, एकदा त्या दिवसाच्या 3ऱ्या प्रहरात सुखाने लेटले होते, पूर्वकालीन सुखदुःखाबद्दल बोलत होते। अत्री म्हणाले, चंद्रासमान प्रियदर्शनी, कल्याणी प्रिय, सर्वांग सुंदरी, विद्या विनय व संपन्न, कमलाक्षी, पूर्ण चंद्रासमान सुंदर, मोठ्या कमरेच्या भारामुळे मंद गमन करणारी हे सुंदरी, तू मला प्राप्त झाले आहेस। संपूर्ण विश्वात तुझ्या समान अन्य कोणती स्त्री नाही। वेदवादी ब्राह्मण स्त्रीला पुत्र रूप फलवान म्हणतात। हे कल्याणमयी सुंदरी, केवळ जन्माला म्हणून पुत्र असला तरी महापापी असल्यामुळे खाली पतन होणाऱ्या पिताचे पुन्हा नामक नरकात तो रक्षण करतो। महानरकात सुद्धा गेलेले दूषित कर्मवाले पितामह आदीचा सुद्धा या पुत्रामुळे उद्धार होतो। सुपुत्र वैतरणीत गेलेल्या पितामहाचा सुद्धा उद्धार करतो। पुत्रामुळे सर्व लोक वश होतात, नातवामुळेच उत्तम गती मिळते, पंतूमुळे सदा सुख देणारा ब्रह्मलोक प्राप्त होतो। या कारणास्तव लोक परलोकात पुत्रसमान कोणी बंधू नाही। मध्यरात्री सदा चिंताग्रस्त असल्यामुळे माझे सर्वांग ग्रीष्म ऋतूतील, या कारणास्तव लोक परलोकात पुत्रसमान कोणी बंधू नाही। मध्यरात्री सदा चिंताग्रस्त असल्यामुळे माझे सर्वांग ग्रीष्म ऋतूतील नदीच्या जलाप्रमाणे सुकते आहे। अनुसयाने सांगितले, हे ब्राह्मणदेव, तुम्ही जो विचार करता तो सर्व मीही करते। ज्यामुळे तुम्ही व्याकुळ होता त्यामुळे माझेही चित्त जळते। ज्या कार्यामुळे दीर्घायू गुणी पुत्र होईल, त्या कार्याचा विचार केल्यास प्रजापती श्री ब्रह्मदेव प्रसन्न होतील। महर्षी अत्री, हे कल्याणी, जन्मल्यानंतर मी कठोर तप केले, सुंदरी व्रत, उपवास, नियम व शाकाहारामुळे माझे शरीर दुर्बल झाले आहे। हे महाव्रतधारी, मी अशक्त असल्यामुळे शोकमग्न आहे। ही गुप्त गोष्ट मी तुला सांगितली। अनुसयेने स्पष्ट केले, पतिव्रता पतीचे कामसुख व पुत्रसुख वृद्धिंगत करणारी, धर्म अर्थ काम या त्रिवर्ग साधनेत मग्न अशी पत्नी विद्वानांच्या मते प्रशंसनीय मानली। पतीच्या आज्ञेशिवाय जप, तप, तीर्थयात्रा, शिवपूजा, मंत्रसाधना, गृहस्थ धर्माची उपेक्षा करून देव आराधन, हे सर्व ह्या 6 स्त्रींच्या पतनास कारणीभूत आहेत। अशा प्रकारे स्त्रियांच्या व्रत साधनेतील महादोष सर्व मुनी वेदवचनानुसार सांगतात। या कारणास्तव हे ब्राह्मण, मी तुमची आज्ञा घेऊन कठीण तप करीन, श्रेष्ठ देवांना प्रसन्न करीन। महर्षी अत्री वदले, महाबुद्धिमान संतोषदायी देवी, वा छान सुस्वभावी, मी तुला आज्ञा देतो की पुत्रार्थ तू तपश्चर्या घे। देव मनुष्य पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मनुष्याचा त्रिलोक्यात स्त्री समान कोणी बांधव नाही। उत्तम स्त्री सम अन्य कोणी सुख नाही, तिची देवगण सुद्धा प्रशंसा करतात। सम्मुख दृष्टी असणारे आज्ञाधारक पुत्र, पित्यासमोर पराडमुख राहणारा, अर्थात सामना न करणारा पुत्र योग्य पत्नीपासूनच मिळतो। त्यामुळे देव, असुर व मनुष्य सारेच पत्नीची प्रशंसा करतात। महाव्रतधारी, बुद्धिमान, सत्वगुण संपन्न शुभाक्षी देवी, तू माझ्या आज्ञेने पुत्रार्थ त्वरित तप कर। या वाक्यांती ती त्वरित साष्टांग नमस्कार करत अनुसयेने सांगितले,
पूज्य ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या कृपेने मी सर्व मनोकामना प्राप्त करेन. त्यानंतर हंसासम विलासपूर्वक गती असलेली मृगाक्षी सुंदर अनुसया नियमबद्ध होऊन श्री शिवशंकराच्या स्वेदापासून उत्पन्न झालेली पापविनाशिका श्री नर्मदा देवीच्या तटावर पोहोचली. महर्षी अत्री महात्म्य सांगत उपदेश करत होते. तिच्या केवळ दर्शनाने मनुष्याचा सर्व पापसंचय नष्ट होतो. तिच्या जलात केवळ स्नान केल्याने मनुष्याला अश्वमेधाचे फल प्राप्त होते. हे देवी, श्राद्धपूर्वक स्वतः श्री नर्मदाचे जल सेवन केल्यास ते सोमपानासम पुण्यदायी असते. याबाबत विचारणा करण्याची आवश्यकता नाही. जे शतयोजन दूर राहून रात्रंदिवस श्री नर्मदाचे स्मरण करतात ते सर्व पापापासून मुक्त होऊन रुद्र लोकात जातात. हे सुंदरी, श्री नर्मदेजवळ 2 योजनापर्यंत श्री नर्मदा जलाचे सेवन करणारे व श्री नर्मदेचे स्मरण करणारे मरणोत्तर यमलोक दर्शन करत नाहीत. त्यामुळे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर शुभ एरंडी संगमात विशालाक्षी अनुसया निर्जनी स्थित होऊन शाकाहारावर निर्वाह करू लागली. मंगलमय स्तोत्र व व्रतानी विधी हरिहर या तिन्ही देवतांना प्रसन्न करत नियमयुक्त राहिली. हे महादेवी पार्वती, त्यानंतर अनुसया ग्रीष्म ऋतूत पंचाग्नी साधनेत तत्पर राहिली. तिने वर्षा ऋतूत ओल्या वस्त्राने चंद्रायन व्रत केले. हिम ऋतूत सदा जलात निवास केला. प्रातःकाळी स्नान करून संध्येपासूनच कर्म करून मी पुन्हा देव ऋषी पितृ तर्पण करत होती. देवपूजन व विधीपूर्वक हवन करून विष्णू भक्तांचे पूजन करत होती. स्नान, जप, हवन आदी शुभ कार्यात ती तत्पर होती. अशा प्रकारे शतवर्ष पूर्ण झाल्यावर श्री शिवशंकर, श्री विष्णू, ब्रह्मदेव हे तिन्ही देव ब्राह्मण वेशात एरंडी संगमात अनुसयेसमोर उपस्थित झाले. हे प्रिय, वेदपाठ करत ते ब्राह्मण अनुसये समक्ष उपस्थित झाले. अनुसया जप सोडून व पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे पाहत उठून उभी राहिली व त्या विशालाक्षी अनुसयेने त्यांना विधीपूर्वक अर्घ्य देऊन म्हटले, आज माझा जन्म सफल झाला व माझी तपस्या सफल झाली. ब्राह्मणांच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. त्यानंतर परिक्रमा करत साष्टांग नमस्कार करून अनुसयाने ब्राह्मणांना म्हणाली, शुद्ध अंतकरण असलेल्या मुनींना मी भोजनार्थ कंदमुळे, फळे व पवित्र आणून देते. ब्राह्मण वतले, उत्तम व्रतधारी देवी, तुझ्या विचित्र अशा तसेच वास्तविक तपाने आम्ही सर्वजण दर्शन करून सर्व मनोरथाची संतुष्ट झालो आहोत. तुझ्या ह्या तपास व्रताने महाआश्चर्य वाटले. तू स्वर्ग, मोक्ष व पुत्रासाठी कठीण तपस्या करत आहे. अनुसयेने सांगितले, तपाने स्वर्ग सिद्ध होतो, तपाने उत्तम गती प्राप्त होते, तपाने धन व काम प्राप्ती होते, तपानेच गुणवान पुत्र होतं. ब्राह्मण माझ्या बुद्धीनुसार तपच सर्व मनोकामना व फल देणारे आहे. ब्राह्मण वदले, हे सूक्ष्म आकर्षक गंगाची उत्तम सौंदर्यशालिनी विशालाक्षी, स्निग्ध अंग असलेली रूपवती, हंसाची विलासी गती असलेली तू सर्वांगी सुंदरतेने सजली आहेस. तुला तुपाचे काय प्रयोजन? तसेच स्वतःबाबत काय शोक करत आहेस? अनुसयेने सांगितले, आपण रूपधारी स्वयं श्री शिवशंकर, विष्णू व श्री ब्रह्मदेव आहात का? त्यांचे चिन्ह मी आपल्यात पाहत आहे. अनुसयेचे वाक्य समाप्त झाल्यावर देवांनी स्वतःचे रूप प्रगट केले व देव करोड सूर्यासमप्रभा असलेले स्वस्वरूपात दृष्टीगोचर झाले. हे महादेवी, भगवान श्री विष्णू चतुर्भुज, शंख चक्रधारी, गदाधारी, अळशीच्या पुष्पासमान पितांबरधारी होते. त्यांचे वाहन गरुड होते. शिवाय ते लक्ष्मीसह होते. ते प्रसन्नमुख, शोभिवंत तसेच स्वतः निज स्वरूपात स्थित होते. हे पार्वती, पीत वस्त्रधारी, चतुर्मुख, कमळावाल्या हंसावर आरूढ, हाती रुद्राक्षमाळा घेतलेले लोकपितामह श्री ब्रह्मदेवी श्री नर्मदा तटावर प्रगट झाले. तसेच संपूर्ण जगतव्यापी साक्षात श्री महेश्वर, ते सुद्धा वृषभावर आरूढ, दशहस्तभस्माने शोभित, पंचमुखी, त्रिनेत्री, जटामुकुट युक्त, मस्तकी अर्धचंद्र भूषण धारण केलेले अशा रूपात तेथे प्रगट झाले. त्यानंतर देवदर्शन झाल्यावर थरथर कापत देवांकडे पुन्हा पुन्हा पाहून साध्वी अनुसया त्यांना म्हणाले, हे ब्रह्मदेव, विष्णू, श्री रुद्र हे तिन्ही काय कर्म करणारे आहेत, तसे त्यांचे स्वरूप काय, याबाबत मी ऐकू इच्छिते, ते मला पूर्णतया सांगावे. ओम नमो नर्मदाये.